नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. बोकडाचं मटण आणलंय बघा. कुणी आणलंय तुम्हाला माहित आहे का? दिरानं आणलंय आमच्या मटण. आता करायचं तेवढं माझ्याकडे आहे. भाकरी केले दिराच्या गॅसवर, मटण म्हणलं करावं आपल्या गॅसवर. आता सारखंच म्हणतेली आता ह्या 2-4 रोजात सारखी जो आमचाच गॅस उडवती म्हणतेली. म्हणलं मटण तेवढं शिजवावं आपल्या इकडं. म्हणून बघा मटण आणलंय, 1.5 किलो आणलंय दिरानं. स्वतःला खायला 6 महिने खाल्लं नव्हतं मध्ये. आता सासूसाठी आणलं या. आणू द्या, जावायचं फिरे माय म्हणाय सासू बद्दलच. स्वतःला आणलं नाही, बायकोला कधी आणून दिलं नाही. बायको इतकी दे मटण मटण केलं तरी. आता हे मी आज बसली का नाही, पण तुम्हाला तर माहित आहे इतकी मला मटण करू दिलं नाही. होय वा वा होय वा. अहो या की हळद मीठ तर त्या टाकून. कशाला शिकायचंय तुम्ही? हाय की या हळद मीठ टाकून द्या. हात धुवून आला का रागा? चांगलं आहे का? काढ फुगा ती उतू गेलंय काय तर काल. चालत नाही का? चालतंय, ठेवा त्याच्यावर. का चाललं ह्यात हळद मीठ टाक. बसा बसा खाली बसा, व्यवस्थित देऊ का पाठ? अहो पाणी होत चरचरतय आता. मी तुम्हाला म्हणलं होतं पाणी मला टाकलं टाकलं. काय मग भाऊजी? भाऊजीला कॅमेरामन केलंय आज. भाऊजीचं कॅमेरामन ओळखू आला असेल. बघूल्यापत्र जातंय कॅमेरा माघारी जातंय, त्याच्यात सगळ्याला कॅमेरामन ओळखू आलाच असेल. तुला बनवा येत नाही का? मला येतंय, पण तुमच्या भावाला सारखं माझं भावाला बनवायला होती. तुमच्या भावाला चविष्ट येतंय बा. तुम्ही एवढं मोठं आणलेलं तुम्ही मात्र करून बसेल. असं टाकायचं असतंय. टाकते का मी कांदा कुठं चिरलंय, करून आणू का? आ तिच्या घरात तिकडे चिरून ठेवलंय आणि ते करून तिच्या मिक्सरवर. किती आणले बाबा? 1.5 किलो आणले लगा. तो सुद्धा डाव हाणलाय लागा. हाय सगळी खाती लेकरं बाळायची. माझ्या सहित आणले का? मग काय आता तुझं खाती म्हणले मी. मग काय टेन्शन नाही. माझं नको होतो खायला. तुला टेक्निक लय भारी जमते रे. मला बी टाका शिकवून घे करता. शिकायला काही आता इथे बोलायचं गार 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 असं फिरवायचं. झालं काय करायचं त्याला?
आता ह्याच्या पाणी वाचायचं का? आता ह्याच्या पाणी वाचायचं का? शिजू दे थोडं वाचायचं. केलंय का? मग काय नाही टेन्शन. पाणी गरम केले म्हणलं काय अडचण नाही. आता वापरलेली काय अडचण नाही. काय म्हणते रेणू? रेणू आता खा मटण शिजलं का? खाल्लं क्या सुपर आहे. लगेच झालं पाहिजे. नवीन आणलाय मला चियास. तुझ्यासारखा काय समाज मधला बळा खाऊ तुला. तो हाणला आपला व्हायचा गॅस सगळं बळकावलं समाज बोलतो तो. आज आला का नाही पण मग बारीक गरम झालं. वापाने किती कसा आहे वाघ आणि चिटकुसा देत नाही बघा. सगळं त्याला टायमिंग माहित आहे आणि शेवट पण चिटकत नाही. मसाला बारीक झाला बघ का? मसाला बारीक झाला बघ काय? मसाला चाललाय का? काय करते पण मग अजून तुझा मसाला कसला बारीक होतो या? कसला मसाला बारीक करते अजून? माझा मिक्सर आणला आणि त्याच्यावर तुमचं भांडण ठेवलेलं बारीकच नाही. हा 3Pची लाईट आहे. 3Pची लाईट ही बारीक होत नसते का? लसूणच बारीक होईल. लसूण तू हे आणला असेल. देशी लसूण टाकलाय मस्त. आणि काय नाही मोठा असले चालतो. दिरानं बोकडाचं मटण आणलंय म्हणल्यावर चिकनला एक वेळेस जंबूश्री टाकलं तर चालेल. कौतिकाची गोष्ट आहे मित्रांनो. दीर कधी चिकन आणणार नाही का दिरानं डायरेक्ट आज बोकडाचं आणि ते बी अर्धा किलो बर नाही 1.5 किलो डायरेक्ट. अगं सगळ्या घराबारासाठी आणलंय आणि आमच्यासाठी बी आणलंय. आता निलेश भाऊचं खाऊन खाऊन मी दमडूया. आमच्यासाठी कशामुळे आणलंय सांगते की मी. आम्ही करणार आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी आणलंय. बायको करायची असली कशाला आणलं? होते नाही बारीक आता दिवसात तर मोडून टाकलंय तुम्ही मिक्सरचं बायकोनं तुमच्या. तरी मिक्सर मी आणला उचलून त्यातला. त्याचं बटन बिघडलंय वाटतं तुमच्या मिक्सरचं. मला तर चालू नाही. थोडं खाली घालून साधच खाऊन जायचं म्हणतो तुमच्या सासूबाई. कशाला मटण फिटन? जावाय आणले की हाय का नाही? जावाय बापू जावाय बापू आहे तुम्ही. चल ताट गच भरून केलं. नाद करते काय? पाणी आणू का? दही बनवायची फुगले लागती. एवढी वाढलं भगून भरले अर्ध भगूनच झाले. किती बी खा गोळा होते आता जाळच पाहिजे. ह्यात आणला मसाला बारीक. बायकासनी माझ्या हातचं खा वाटतंय बघा. काय करायचं पण मला बी जमत. पण निलेश भाऊ सारखे राहायचं. निलेश भाऊचा नाद करायचा नाही. आम्हीला जमतंय म्हणायचं. शिकल्या
जावायचं लाड नाही करायचा मटणा बाबतीत. रेणुका मटण खायचं बघा का अगं रसा रसा खायचा मिठाचा. जायचंय ना पिल्लू बाळाकडे आमच्या. पाहुणं काय जावाय पापणीसाठीच सासूला मटण शिजवून घालते तर गॅस कशी बसले. आता ते मटण शिजून उठत नाही मसाला सगळा रेडी केलाय बघा. काय काय मिसळायचे आहेत का कोथिंबीर लसूण आणि खोबरं अर्ध्या तासात ओके करते दादा. जिरं पण टाकायचं बंद केलं आम्ही आता है का नाही. काय गरज नाही जिऱ्याची. आणि ही एक मटण मसाल्याची पुडी सुहाना आणि आपला मसाला आपला काळा मसाला रग्गेल झाड काढ आपला नाही आमचा तुमचा वेगळा आहे. लगेच आपला मी का माझा म्हटलंय का आपला म्हणजे कोणाचा बी झाला की होय. हा हा? कोंबड्याला अंड झालं. ताट काढ अरे भांडण करू नका. ती ताट काढून ठेव पलीकडे मला ही ताट काढून ए पेराय ठेव मम्मी भिजती हळूच ठेव नवीन ठेवू नको. ए पाणी लय गरम झाले बघा. ए हळूच ठेव का पुढची. पाणी गरम झाले म्हणतात. 2 झाले ती देते तुम्हाला अंडी पोळी करून पुढा. अरे बाबा कसरलं बाप त्या कोंबड्या कसं हलत सुटलंय पाणी. असं दाखवावं लागतं ओरिजिनल. सुद्धा चिटकत नाही काय नाही बघा. खरंच चिटकलं नाही कुठं सोट सुटीत. हे तर लागतं वाघाचं काळीच मटण बनवायला पण कुणाचं बी काम नाही. बसा तुम्ही 17 वेळा म्हटलं आपण बघता भाज्या होत नाही त्या रायसने काय भाज्या येते तसं जावाय भाज्या करते. होय बघा की आता खाऊन बघा. आता नुसते ऐकले होते आता खाऊन. काय बहिणीनं खाल्लंय कोंबड कसं आहे तुमच्या बहिणीने जरा लईच असं तेज करतात पण ह्यांनी स्वतःसाठी तेज नाही करणार. आज नाही माझ्यासाठी मी सेपरेट करतो थोडा. दुसऱ्या पातळ्यात काढून जास्त कट टाका. तुमच्यासाठी नॉर्मल. मला पण जरा बरं वाटेल आज बोकडात आणलं मटण आणि मग आज जरा कणकणी व्यालती दिराचं मटणाचं. नाही नाही रसापैकी मिठाचा गरम गरम मिठाचा थोडा पेला ना फरक पडतो. झालंय भाकरी बिकरी चपात्या सगळे तयार झाले. पोरं शाळेला डबं करून लावली सगळी. आई गेली आमची गावाला अण्णाला तेवढं ठेवून घेतलं इथं. आई गेली वगैरे आजी संग वाचतो. अहो काकाचा फोन येत होता तू काकाचा उचलला उचलूच तुकड झालं 2 आले मिस कॉल. होय आपल्याला या म्हणत असते तसंच ही बघताय की जोंबाड किती आहे महाग. झालं नाही भुई वाईट बघ झाली. पुरलं का सगळं का उरलं काय. आता ते किती लिटर सोडायचं ही का माप काढलं का अंदाज काय नव भुईमुगाला पाणी लावायचं लिटर किती सोडायचं कमी जास्त. अर्धा सोडायचा का किती 2 इंची पाईप आहे तिथं वर. आलं शिजत. बोकडाचं रग्गील झार मटण खायला या बघा. बोकडाचं मटण म्हणल्यानंतर रग्गील झार असते आपल्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे. दात करायचा नाही नुसता बोकडाला मटणाचा. इथं खाल्ले एकदा पाणी चाल हालतच नाही मटण एक पीस बाहेर पडला. अजिबात नाही आम्हाला का 2-2, 3-3 बोकडाचा का संघ बेत करणारा माणूस आहे मी. आणि आता थोड्याच दिवसात मित्रांनो आपल्या घरी देशी कोंबडीचा बेत फक्त 150 रुपयाला ताट चालू करतोय. फक्त 150 रुपयाला एक ताट. जबरदस्त बेत आहे माझ्या डोक्यातच आहे. इथं माळालाच माणसं आली पाहिजे ती खास खायसाठी. होय होय कापू की आता तर बरीच व्हायचं आहे अजून जत्रा करून. तुम्ही येत नाही देवदेवाला येतच नाही तुम्ही.
मस्त ह्याच्या आधी किती केली बोलवलं तर आलं नाही तुम्ही. आता येते ते या अण्णा बघा जावयाचं होते अर्धे तासाच्या आधी 20-25 मिनिटात अण्णाला बी माहिती आहे असलं करायचं परत. पहिला अण्णा बी करत होता असलं. पण निलेश भाऊ सारखं जमत नाही. निलेश भाऊ बोकडाचा कार्यक्रम केलेला बाबा मी बिचारा या. आमच्या अण्णाच्यात नाही ते असलं देवा चालत नाही आमच्या तिकडं. खायला घरी आणल्यावर करा येते की अण्णाला बी येतं या. माशाच्या भाज्या आम्हाला का करायच्या. तो आज डेअरिंग केलं 1.5 किलो आणलं का आज चेष्टा याला कधी न गडी मटन आणणार आज 1.5 किलो डायरेक्ट आणलं मी चेष्टा म्हणलं सगळे खाते रे 1000 रुपये आणलं का किती पण कसं आणलं इतरा की त्यांना कसं आणलं नाही म्हणतो साधं करा आणि मामीला मी घालवून येतो. मी म्हणलं सासूला बिना कांदा रागा रागा जाऊन आणलं या. होय. आणलं ते डायरेक्ट 1.5 किलोच आणलं. साधं काय घाला आम्ही घालवतो मस्त सोडायच्या आधी म्हणत होतं. सासू म्हणतो ते घालून आली की म्हणतो तो घालवतो. मी म्हणलं असं असतं मी म्हणलं पाहुणे 2 दिवस राहायचे ना असं जायचं मी म्हणलं. मग आणलंय 1.5 किलो. मित्रांनो आणि त्या कसं का आणा धीरानं आणलं त्याला महत्वा या. आणि तरी बी 1.5 किलो आणलंय. किती जण बी आले तर काय सरत नाही. मोठं मोठं फुगलंय राव. या सगळी जण खायला बोकडाचं रगील चार मटण.